तुम्ही केलेला आहे सर की ह्यात त्या व्यक्तीला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. टॅक्स बेनिफिट जो असतो आपल्या इन्कम टॅक्स प्रमाणे तर त्याला टॅक्स बेनिफिट जवळपास 80C मध्ये 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट मिळतो त्या व्यक्तीला. अच्छा, 1.5 लाखाचा म्हणजे काय, ते कसं तुम्ही बायफर्केट करणार त्याला? एक्झाम्पल घेतल्याप्रमाणे आपण 5 लाखाचा त्याचा सोर्स ऑफ इन्कम आहे. बरोबर. त्यातनं सध्याच्या करंट स्लॅब प्रमाणे जर बघितलं तर 2.5 लाख रुपये हा स्लॅब आहे. त्यातनं 2.5 लाख रुपये जर काढलं बरोबर तर राहतात 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. मग हे 2.5 लाख वरती टॅक्स बसू शकतो. बरोबर. मग त्याच्यासाठी तो जर 1.5 लाखाचा इन्व्हेस्टमेंट केलं 80C मध्ये तर 1.5 लाख रुपये 2.5 मधनं जातात, मायनस होणार. म्हणजे फक्त 1 लाखावरती त्याला टॅक्स बसतो. आणि तो जो 1.5 लाख रुपये जे असतो तो 3 वर्षासाठी लॉक इन पिरियड असतो. 80C चे सगळे जे असतात तो 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पाहिजे त्याला 3 वर्ष, तरच टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि मग 1010D जो टॅक्स बेनिफिट आहे तो कशा पद्धतीचा असतो? तो रिअली बघितलं तर तो फक्त इन्शुरन्स सेक्टर साठी आहे 1010Dचा बेनिफिट. 1010Dचा बेनिफिट म्हणजे तो हा मॅच्युरिटीची रक्कम त्याला जे मिळतो तो 1010Dच्या ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळेस जितकं रक्कम त्याला मिळतो बरोबर ती रक्कम कम्प्लिटली टॅक्स फ्री असतो. म्हणजे हातात येणारी जी रक्कम आहे गुंतवणूक केल्यानंतर टर्म संपल्यानंतर आपल्या हातात येतो तो आलेला पैसा टोटली टॅक्स फ्री. त्याच्यावरती गव्हर्नमेंटला कुठलाही टॅक्स द्यायची गरज नाही, कारण त्याच्यावरती 10 टाइम्स आपण इन्शुरन्स घेतलेला आहे. हो बरोबर. तो इन्शुरन्स 10 to 15 टाइम्स पण घेता येतो. हो, 10 to 20 टाइम्स वयाप्रमाणे असतो. प्रमाणे तो देतो. 30 वर्षाचा असेल तर 20 टाइम्स घेता येतो. बरं. 40 वर्षापर्यंत असेल तर 15 टाइम्स घेता येतो. असे वयाप्रमाणे आपण ठरवलेलं आहे. अप टू 45 पर्यंत घेऊ शकतो तो व्यक्ती. 45-50 पर्यंत घेता येतो सर. नाही, पण 45च्या पुढे मला वाटतं रेट ऑफ इन्शुरन्स कमी होतो. रेट ऑफ इन्शुरन्स म्हणण्यापेक्षा की त्याचा प्रीमियम जो असतो तो वाढलेला असतो. कारण की रिस्क जास्ती आहे ना सर. करेक्ट. जर रिस्क जास्ती असेल तर मग तुम्हाला पण माहिती आहे की बाबा की प्रीमियम जास्ती वाढणार. बरोबर. त्याच्यामुळे तिथं 10 to 5 टाइम्सच घेतलं जातो. करेक्ट. 5 to 7 टाइम्स 5 to 10 टाइम्स या दरम्यान किती पण त्याच्यापेक्षा जास्त त्याला देता येतं. त्याच्यापेक्षा जास्त जर बिलो 45 असेल तर तो जास्तीत जास्त पटीमध्ये तो घेऊ शकतो कंपनीच्या नियमा